जनावरांची खरेदी विक्री व्यवहार बंद करण्याचा कुरेशी समाजाचा निर्णय. जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार. गर्दी नियंत्रणासह इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा उपयोग करणार. तुळजाभवानी मंदिरात आजपासून भाविकांना मिळणार चितळेंचा लाडू प्रसाद. जिल्हाधिकाऱ्यांकडून सपत्नीक पूजा करत शुभारंभ. पुण्यात ढोलताशा पथकांच्या सरावाला सुरुवात. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लावली सरावाला उपस्थिती. राज्यातील साखर उद्योगाला यंदा 15,000 कोटी रुपयांचा फटका. ऊस उत्पादन घटल्यामुळे फटका. पीओपीच्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती अधिक धोकादायक असल्याचं समोर. शाडूच्या मातीत सोडियमचं प्रमाण अधिक असल्याचं समोर. शाडूच्या माती पाण्याखालील गाळ वाढवण्यात मदत करत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा. विमानांमध्ये प्रवाशांना खिडकीच्या शेड्स लावण्याची अट नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय. विमानातून मोबाईलद्वारे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यावर मात्र बंदी कायम. पुण्यात सर्वाधिक गर्दी होणाऱ्या 25 पर्यटन स्थळांवर क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीम उभारणार. यासाठी 50 कोटींचा निधी मंजूर. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जलसंपदा विभागाला जाग. पुण्याच्या घोरपडी परिसरातील जुना बेबी कॅनॉल बुजवण्याचे आदेश. कॅनॉल बुजवणं, रस्त्याचं काम थांबवण्याचे आदेश. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेत वाढ. पुणे रत्नागिरी मार्गावरील 12 विशेष रेल्वे चालवणार. गाड्यांचं आरक्षण सुरू. चाकण औद्योगिक क्षेत्रातील मेदनकरवाडीत 15 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या. स्थानिक राजकारणामुळे पाणी मिळत नसल्याचा महिलांचा आरोप. प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी. अनधिकृत होर्डिंग विरोधात पुणे पालिका ऍक्शन मोडवर. पुण्यात आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग, 24 होर्डिंग पालिकेनं उतरवले. जळगावात एरंडोल तालुक्यात गोवरचा कहर. एकाच आश्रमशाळेतील 30हून अधिक मुलांना गोवरची लागण. विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जळगावच्या भुसावळ शहरात दूषित पाणी पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जलशुद्धीकरण केंद्रावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही दूषित पाणी पुरवठा. लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी स्थगित. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पडताळणी थांबवल्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात 113 महाविद्यालयातील प्रवेश थांबवले. विद्यापीठाच्या निर्णयाला अनेक संस्था चालकांचा विरोध. महाविद्यालयांनी न्यायालयात जाण्याचा इशारा. रत्नागिरीतील खेड शहरातील मीनाताई ठाकरे नाट्यगृह 27 जुलैपासून रसिकांच्या सेवेत दाखल. 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण होणार. नागपूरच्या यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द. तीर्थदर्शन योजनेचे 1,86,00,000 रुपये थकीत. शासनाने यात्रेचा खर्च IRCTC कडे जमा केलाच नाही. पुणे मेट्रोचा वन पुणे विद्यार्थी पास आता मोफत. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पास मोफत. 200 रुपयांचं कार्ड घेणाऱ्यांना 200चं टॉपअप. मेट्रो कार्डसाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही. चंद्रपुरात गणेश मूर्ती कामाला वेग. पालिकेचं नागरिकांना मातीच्या मूर्ती खरेदी करण्याचं आवाहन. 26/11 हल्ला प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणाचा कुटुंबाशी बोलण्यासाठी अर्ज. राणाच्या अर्जावर आज सुनावणी. तहव्वूर राणाने त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी मागितली होती. अमृता फडणवीस बदनामी प्रकरणी 2 आरोपींना दिलासा नाही. कोर्टाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर 4 जणांना पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर. मुख्य आरोपी निखिल सपकाळला पोलिसांची नोटीस. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे अमरावती दौऱ्यावर. निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा. निवडणुकीसाठी अचूक नियोजन करण्याच्या दिल्या सूचना. हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर हिंगोलीतील कंत्राटदार आक्रमक. थकीत देयक देण्याची कंत्राटदारांची मागणी. हर्षल पाटीलच्या कुटुंबियांना मदतीची मागणी. राज्यात 5,500 प्राध्यापक आणि 2,900 कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी. आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन.
बुलढाण्यात अनेक तरुणींना नियुक्तीपत्राचं वितरण. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश. हे उमेदवार लवकरच कार्यक्षेत्रात रुजू होणार. बुलढाण्यात उद्या कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार. सर्व आजी माजी सैनिक आणि कुटुंबियांना कार्यक्रमात मुसळधार पावसाचा अंदाज. चंद्रपुरातील शाळा कॉलेजला आज सुट्टी जाहीर. सिंधुदुर्गला पावसाचा रेड अलर्ट. मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची उघडीप तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस. कोकणसह घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना. ज्या ठिकाणी काम होत नाही त्या पक्षात राहून काय करायचं. हेमंत गोडसे पाठोपाठ माजी नगरसेवक मामा ठाकरेंचीही शिवसेनेबद्दल नाराजी. धुळ्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. हॉटेल बाहेर काळे झेंडे दाखवत निषेध तर राजीनाम्याची केली मागणी. मंत्रिमंडळात खांदेपालट होत असेल तर चांगलंच. सध्या मंत्री बनण्यासाठी स्पर्धा सुरू. मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला असणं गरजेचं. राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलावर मांडलं मत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीत प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड. दरेकर यांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड. रविवारी नाशिकमध्ये जम्बो प्रवेश सोहळा. सुनील बागुल, मामा राजवाडे भाजपात प्रवेश करणार. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचाही पक्षप्रवेश होणार. हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका. विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना सरकार त्यांच्या कामाचे पैसे देत नाहीत. सामनातून सरकारवर टीकास्त्र. बच्चू कडूंच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अमरावतीत नांदगाव पेठ आणि टोल नाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत काही पक्षीय बैठका घेणार असल्याची माहिती. राजकीय घडामोडी पाहता बैठकीला महत्त्व. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात खळबळ. मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता. 8 वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट पडणार. मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत. सूत्रांची माहिती. बुलढाण्यात शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच. धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ता तुषार पडगिलवारला 1 लाखांचा दंड ठोठावला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. धनंजय मुंडेंच्या काळातील कामाची करणार पोलखोल. कृषी विभागासंदर्भात हायकोर्टाच्या निर्णयावर बोलणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात असण्याची शक्यता. छावा संघटनेचे विजय घाटगे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता. माजी खासदार गोपाल शेट्टी यांना कोर्टाकडून क्लीन चिट. 2004 मध्ये पोलिसांना केलेल्या मारहाणीनंतर क्लीन चिट. सक्षम पुराव्याअभावी गोपाल शेट्टींना दिलासा. वाशिममध्ये पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट. सुमारे 15,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झाल्याचा अंदाज. हिंगोलीत वसमत बाजार समितीत शेतकऱ्यांनी खरेदी विक्री बंद ठेवली. शेतकऱ्यांना 2 महिन्यापासून हळद विक्रीचे पैसे न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. वाशिम जिल्ह्यात कारंजा बाजार समितीत मुगाचे दर वाढले. मुगाला किमान 6,200 तर कमाल 6,500 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिम बाजार समितीचे सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात येणार. बाजार समितीतील नाणे टंचाई पुन्हा समोर. शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागणार. बुलढाण्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई अद्याप नाहीच. चिखलात बसून रडणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी दाखवला. शेतकरी चिंताग्रस्त. तर एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. ब्रेकनंतर टॉप 50 मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतेय. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. साताऱ्यात कराडमध्ये विजेच्या धक्क्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू. नाशिक जिल्ह्यात दारणा नदीकाठी बिबट्यांचा मुक्त संचार. गेल्या 3 दिवसात 2 बिबटे जेरबंद. नाशिकमध्ये कामासाठी माथाडी कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न.
सातपूरच्या उपायुक्त कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. सोलापुरात 16 वर्षीय युवकाची आत्महत्या. आईच्या निधनामुळे नैराश्यात युवकानं गळफास लावून संपवलं जीवन. कोल्हापूरच्या भरधाव 4 चाकीची विद्यार्थिनींना धडक. अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. तर कार चालकासह 2 अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा मृत्यू. कोल्हापुरात घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. 15 घरफोडीच्या घटना उघडकीस तर 21 लाखांचे दागिने हस्तगत. सोलापुरात पदाचं आमिष दाखवून महिलेची 26,61,000 रुपयांची फसवणूक. तलाठीपदी नोकरीचं महिलेला आश्वासन. संशयित आरोपीसह 3 जण फरार. गुन्हा दाखल. पेणमध्ये 16 वर्षीय मुलीचा बालविवाह. मुलीच्या गरोदरपणामुळे डॉक्टरांना बालविवाहाचा संशय. पतीवर गुन्हा दाखल. नागपूरच्या सावनेर बस स्थानकावर मनोरुग्णाचा धिंगाणा. अर्धनग्न अवस्थेत मनोरुग्णाचा धिंगाणा. पोलिसांनी मनोरुग्णाला ताब्यात घेतलं. पुण्यात पानशेत रस्त्यावर डिलिव्हरी बॉयला लुटणाऱ्या 4घांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोलापुरात उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. अवैध देशी विदेशी दारूचा 66 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावात 50 कोटींचे सुमारे 39 किलो अंमली पदार्थ जप्त. महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावर कारवाई. आरोपीवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.